चौथा सामना रंगतोय मैदानावरती दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये आपण पाहतोय साक्षी 11 वर्सेस पीव्हीएस ग्रुप. साक्षी 11 संघात पाहू शकता आपण सुनील शेंडे सारखा एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्लीज कॉमेंटरी बॉक्सच्या ठिकाणी आपण शांतता राखाल तर खूप मेहरबानी होईल आमच्यावर. गोलंदाज येतोय यावेळेस पहिलं षटक घेऊन. योगेश स्ट्राईकला, फलंदाज हा चेंडू यावेळेस साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. अविनाश टेंबे यावेळेस स्ट्रायकर इंडला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रमेश कडव. गोलंदाज योगेश यावेळेस कॉमेंट्री बॉक्स कडनं पहिले षटक हाताळतोय. हा चेंडू कट केलाय गॅप मधून, अतिशय चांगला फटका, पॉवर प्लेचा योग्य वापर, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक हा चेंडू त्या ठिकाणी अडवू शकत नाहीये आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे व्हीपीएल चौकार. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको ला, गुलू गुलू काला मंदिर बोलू जरा था, मग मग ये नग हो रबल फा, लड लड बोलू नग दूर से जाता. खातं उघडतंय. काल देखील जर पाहिलं तर अविनाशने जबरदस्त कामगिरी केली होती. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर आहे. 22 चेंडू मध्ये 52 धावांची बहारदार खेळी या मैदानावरती केली होती. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला खूप मागे आहे, सुनील शेंडे त्या ठिकाणी येत आहे. धावचीची संधी आहे, अपील केलं गेलंय मात्र यावेळेस फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. जय मल्हार मालिकेतलं हे टायटल सॉन्ग, शीर्षक सॉन्ग जर पाहिलं तर आपण या ठिकाणी खंडेराच्या भूमिकेत देवदत्त नागे अलिबागचे जबरदस्त लोकप्रिय अशी ही मालिका जय मल्हार रोज संध्याकाळी निश्चितच सर्वांच्या घरामध्ये सिरियल सुरू असते. कारण फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतो. या ठिकाणी पहिला धक्का लागतोय, फलंदाज बाद होतोय रमेश कडव. हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक सुनील चेंडू उचलतो पहिल्या टप्प्यात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि यावेळेस 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 7 धावा. अविनाशचा विचार केला तर कालचा दिवस जबरदस्त अविनाशने गाजवला होता. पीव्हीएस संघासाठी 52 धावांची एक विस्फोटक बहारदार खेळी केली होती. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. मात्र गतवर्षी निखिल शेलावलेच्या नावावर पहिलं अर्धशतक होतं. 20 चेंडू 54 धावा. यंदा अविनाशच्या नावावर आहे विक्रम पहिलं अर्धशतक. हा चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक पुढे सरकला, झेल होईल का? मोठा मासा आगाळा सापडलाय, वाघाची शिकार. दुसरा धक्का, बिग विकेट. सोन्याला जरी भाव कमी झाला असले तरी या विकेट्सला फार महत्व आहे. या विकेटची किंमत किती या साक्षी 11च्या खेळाडूंना माहिती आहे. त्यामुळे जल्लोष साजरा झाला या ठिकाणी अविनाश बाजल्यानंतर. कारण अविनाश जर खेळपट्टीवर थांबला असता तर धावांचा वणवा त्याने पेटवला असता आणि इथे चौकार षटकार इथे पाहायला मिळाले असते. मात्र त्या अविनाशला तंबूचा रस्ता दाखवलाय या योगेशने. हा चेंडू अखूट टप्प्याचा टायमिंग करू शकले नाही, व्यवस्थित ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलं
षटक या ठिकाणी सफल षटक या ठिकाणी संपते. योगेश धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 7 धावा आणि 2 गडी बाद झालेले. पहिला गडी धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता रमेश कडव. त्यानंतर अविनाश टेंबे सारखा फलंदाज या ठिकाणी 7 धावांचं योगदान देऊन बाद होते. मात्र दुसरं पॉवर प्ले षटक बघूया कोण घेऊन येते. कारण जर पाहिलं तर 2 फलंदाज आपण पाहतो यावेळेस खेळपट्टीवर. नौके फलंदाज विशाल लिंगे आणि दुसरा फलंदाज अभिषेक कडव अशी 2 फलंदाज या ठिकाणी पाहतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला आले. आता मात्र या दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाज जबाबदारी असणार आहे. पहिले षटक सफलतम षटक या ठिकाणी बघा वेळ वाया घालवायचा नाही. साक्षी 11 पंच त्या ठिकाणी त्यांना थोडंसं आपण सूचना द्यायची आहे. पहिले षटक संपलंय. आपण या ठिकाणी मीटिंग वारंवार करताय. थोडंसं वेळेचं भान ठेवायचं आहे. पारदर्शकता या स्पर्धेची ओळख आहे. नीटनेटकेपणा स्पर्धेची ओळख आहे आणि काटेकोरपणे नियम या ठिकाणी निश्चितच पाळायला हवेत. कारण नियम जर पाहिले तर कडक नियम आहेत. सौदी अरेबियाला देखील असे नियम नाही आहेत. असे नियम आहेत या स्पर्धेमध्ये आणि निश्चितच कोणाची गाई केली जात नाही. जर तुम्ही इथे नियमांचं उल्लंघन कराल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावेल. तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेतली जाईल पीपीएल कमिटीकडनं. गोलंदाज सुनील शेंडे कुडसावर एंडकडनं. हा चेंडू यावेळेस सुंदर चेंडू या ठिकाणी फेकलाय. कोणाच्याच मनात नसेल सुनील शेंडेच्या गुणवत्तेबद्दल शंका. कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वाचतोय त्याच्या नावाचा डंका असा हा खेळाडू. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक सज्ज त्या ठिकाणी फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद होतोय. पीव्हीएस ग्रुपचा तिसरा फलंदाज. सात या धावसंख्येवर तिसरा धक्का लागतोय. मात्र इथे अडचणीत सापडलाय पीव्हीएस ग्रुप संघ. ज्याने काल जबरदस्त कामगिरी केली होती या मैदानावरती. 63 धावा कुठल्या होत्या. फलंदाजीतली ताकद दाखवली होती कालच्या दिवसामध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाविरुद्ध. मात्र आज हा संघ आपण पाहतो यावेळेस 7 धावांवर या संघाचे 3 गडी बाद होत आहेत. आणि साक्षी 11 संघ जर पाहिला तर या स्पर्धेतला पहिला सामना या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. जबरदस्त संघ आहे. संघाची बांधणी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे. हा चेंडू यावेळेस टॉप लागतोय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केले जातात. मात्र हॅट्रिकच्या उंबरड्यावर गोलंदाज सुनील शेंडे. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस फलंदाज पाहतो आपण. हा चेंडू यावेळेस बीट केलंय. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी भेदकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. तिखट मारा अचूक टप्प्यावर अचूक दिशेवर गोलंदाजी करतोय. हा खेळाडू भरपूर गुणवान आहे. या खेळाडूला भरपूर प्रतिभावंत खेळाडू म्हणण्याची ओळख आहे. धारावी संघाचे सर्व खेळाडू जर पाहिलं तर निश्चितच नामचीन खेळाडू. हा चेंडू यावेळेस स्लिप मध्ये हा झेल पकडता आला असता तर हा फलंदाज देखील बाद झाला असता. मात्र इथे केविलवाणी अवस्था झालेली बघा आपण पाहतोय. या षटकामध्ये निश्चित जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे बांधून ठेवलंय. भेदक मारा इथे सुनील करतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 8 धावा या ठिकाणी. मात्र पीव्हीएस ग्रुपची जी गाडी रुळावरनं सरकली ही गाडी रुळावर आणायची असेल तर भागीदारी इथे करावी लागेल. कारण जर पाहिलं तर 4 गडी तब्बल बाद झाले ते संघाचे या ठिकाणी. आता मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज फाईट करतायत. हा चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. अतिशय चांगला थ्रो. मात्र या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण होते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपतोय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण. एकूण धावा यावेळेस 9 धावा. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या. या षटकात फक्त 2 धावा आल्यात.
आणि करंट रन रेट जर आपण पाहिला तर 4.50चा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 गडी या षटकामध्ये बाद झालेले आहे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी दाखवले साक्षी इलेव्हन संघ जर पाहिला तर आमचे आदरणीय या ठिकाणी साक्षी इलेव्हनचे संघनायक आपण पाहू शकता मिलिंद मोहिते साहेब. थँक्यू. मिलिंद गजानन मोहिते साहेब या ठिकाणी पाहू शकता आपण साक्षी इलेव्हनचे संघनायक. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं पीव्हीएस ग्रुपचे आमचे भारत वंजारे साहेब. पीव्हीएस ग्रुप हा संघ गतवर्षीचा चॅम्पियन संघ, मात्र या संघाला आता मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये झगडावं लागतंय, झुंजावं लागतंय, कडवा प्रतिकार करावा लागतोय. कारण जर पाहिलं तर या ठिकाणी साक्षी इलेव्हन संघाने पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा दिली आहेत. 4 गडी बाद झालेले. कोण बनेल तो तारणहार जो पीव्हीएस ला या संकटातून बाहेर काढेल, एक मोठी धावसंख्या इथे उभी करून देईल. कोण बनेल तो रक्षण करता या संघाचा हा प्रश्न उपस्थित झालाय. कारण 4 फलंदाज ज्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी दारोमदार होता, त्या 4 फलंदाजांनी बेजबाबदारपणे फलंदाजी केली आणि ते फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेले. मात्र या मिडल ऑर्डरच्या फलंदाजावर सर्वस्वी निश्चितच या संघाचं भवितव्य असणार आहे. मात्र ज्या प्रकारे साक्षी इलेव्हन या ठिकाणी सांघिक कामगिरी करतोय, गोलंदाजीने क्षेत्ररक्षण माध्यमातून जबरदस्त कामगिरी करतोय आणि 9 धावांवर आतापर्यंत रोखलेले आणि 4 आघाडीचे फलंदाज टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेले. मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहतो यावेळेस फलंदाजी करत असताना 2 फलंदाज या ठिकाणी स्वप्नील दिघे आणि रोशन मुसळे असे 2 फलंदाज. मात्र या 2 फलंदाजांच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. मोठी धावसंख्या ती उभी करावी लागेल. पण साक्षी इलेव्हन संघाने ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, त्यांचा निर्णय या ठिकाणी योग्य सिद्ध केलाय. बघा विनंती करतोय प्लीज, आपण या ठिकाणी खूप आवाज करतायत, विनंती करतोय वाटल्यास हात जोडू का तुमच्या, प्लीज शांतता राखा प्लीज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज तुम्हाला जर काही चर्चा करायची करा, थोडासा आवाज करू नका प्लीज, विनंती करतोय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 9 धावा. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय मुसळे या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय रोशन मुसळे गोलंदाज येतोय. 3रं षटक घेऊन योगेश आगिवले. हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे VPL चौकार. निश्चितच आत्मविश्वास देऊन जाईल या फलंदाजाला, कारण इथे संघ अडचणीत सापडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये या फलंदाजाला जबाबदारीने खेळ करावा लागेल आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. मात्र निश्चितच या फलंदाजावर आता पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. 4 खंदे फलंदाज आघाडीचे फलंदाज इथे बाद झालेले आहेत. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा. आता मात्र कमबॅक करताना गोलंदाज योगेश अगविले. व्हेरी गुड बॉलिंग. पहिले षटक हाताळलं होतं, पहिल्या षटकात 7 धावा दिल्या होत्या आणि पुन्हा एकदा संघनायकाने त्याच्यावर भरोसा दाखवलाय. 2रं षटक त्याच्यावर सोपवलंय आणि 2ऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर हा 2रा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकतोय, कमबॅक करतोय. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू सीमा पलीकडे VPL षटकार. आज योगेश आगेवलीच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. हा चेंडू अप्परकटच्या माध्यमातून आठवण करून देतोय फटका वीरेंद्र सेहवागची. चौकार.
प्रयत्न करतोय, जी गाडी रुळावरनं सरकली आहे त्या गाडीला रुळावर आणण्याचा तो प्रयत्न करतोय, वाखाणण्याजोग आहे. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू अधिक उंची घेतोय आणि दरम्यान आपण पाहतोय षटक संपल्याची घोषणा करतायत पंच. धावसंख्या तिसऱ्या षटकात धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 23 धावा. पहिल्या षटकात 9 धावा होत्या, मात्र या षटकात 9 धावा होत्या, मात्र या षटकात तब्बल 14 धावा इथे कुठलेल्या आहेत. 23 धावा 3 षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या 7.66च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पहिल्या 3 षटकात पाहायला मिळते. मात्र अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकामध्ये इथे जर 20 ते 25 धावा आल्या तर निश्चितच या मैदानावरती एक आव्हान निर्माण करू शकतील साक्षी इलेव्हन संघासमोर. मात्र ज्या प्रकारे साक्षी इलेव्हन संघाची बांधणी आपण पाहिलेली आहे, सुनील शेंडे सारखा जबरदस्त खेळाडू या संघामध्ये खेळतोय आणि अशा संघासमोर एक मोठी धावसंख्या इथे उभी करावी लागेल, एक फायटिंग स्कोर इथे उभा करावा लागेल, तरच या पीव्हीएस ग्रुपच्या संघाला इथे दबाव टाकता येईल. मात्र पहिल्या 3 षटकाकडे पाहतोय आपण 4 गड्याच्या मोबदल्यात फक्त 21 धावा धावफलकावर. मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यापुढे लढत असणार आहे सारंगा किंग्स वर्सेस धर्मवीर वॉरियर्स. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी सज्ज राहायचे नाणेफेकीसाठी. गोलंदाजीसाठी या ठिकाणी येतोय गोलंदाज आपण पाहतोय सुनील शेंडे. वैयक्तिक दुसरं व सांघिक चौथं षटक. पुन्हा एकदा कुडसावर एंडकडनं स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण रोशन. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यष्टीरक्षक पोहोचलाय, मात्र हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. हा झेल जर आपण पाहिला तर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे होता, शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला हा झेल होता. मात्र गोलंदाजाने हा निर्णय घेतला होता हा झेल पकडण्याचा. मात्र त्या ठिकाणी कोणीही कॉलिंग केलं नाही की हा झेल मी पकडतोय, कोणीही धाडस दाखवलं नाही, कोणीही आत्मविश्वासाने निश्चित पुढे सरकलं नाही. त्यामुळे यष्टीरक्षकाला त्या ठिकाणी पुढे जावं लागलं. मात्र हा झेल त्याच्या हातातून निसटतोय आणि दरम्यान या ठिकाणी धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 25 धावा. हा चेंडू पुल करायचा होता अविनाशला, मात्र रोशनला. स्वप्नील आहे स्ट्राईक इनला आपण पाहतोय. स्वप्नील त्या ठिकाणी स्वप्नील दिघे 3 धावांवर खेळतोय. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. हा चेंडू यावेळेस बीट केलाय, अतिशय चांगली गोलंदाजी. अपील करताय या ठिकाणी एसटीचीच पंच अपील फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज सुनील शेंडे यावेळेस गोलंदाजी करत असताना जबरदस्त कामगिरी सुनीलची पाहिली होती आम्ही गत वर्षी VPL 2016 मध्ये. वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम त्यांनी निश्चित नोंदवला होता स्वतःच्या नावावर. जबरदस्त खेळ. 16 चेंडूत 65 धावांची खेळ केली होती. 7 षटकार गगनभेदी मारले होते. भक्ती इलेव्हन संघासाठी गेल्या वर्षी खेळला होता, आता सादिक इलेव्हनच्या विरुद्ध रेकॉर्ड त्याने बनवला होता. हा चेंडू भिरकावून दिलाय, खाऊन पिऊन मारलेला हा फटका म्हणतात याला षटकार. बॅट जरा आधीच फिरवतात, लवकर फिरवत आहेत. टप्पा या ठिकाणी गुडल्या स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली होती, अधिक बाउन्स केले होते चेंडूला आणि बीट केले बाउन्सने फलंदाज स्वप्नीलला. पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाज. हा चेंडू यावेळेस कवचला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप मागे आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे, मात्र कवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. तोपर्यंत 3 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच या धावा जर पाहिल्या तर खूप उपयोगी ठरणार आहेत या पीव्हीएस संघासाठी, कारण शेवटचं षटक आता मात्र इथे शिल्लक आहे. 4 षटक संपले. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 34 धाव. मात्र या मैदानावरती कोणती धावसंख्या सुरक्षित आहे हे सांगणं फार कठीण आहे. या मैदानावरती निश्चितच काल आम्ही पाहिलं होतं धावसंख्या चेस केली गेली होती. या मैदानावरती 68 धावांचा पाठलाग देखील केला होता. मात्र या मैदानावरती 38 धावांचा डिफेन्स देखील मागाशी केला गेला होता. मात्र ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर फलंदाजी आणि गोलंदाजीला पोषक असलेली ही खेळपट्टी या ठिकाणी आमच्या कमिटीने बनवलेली आहे. अतिशय चांगली खेळपट्टी. मात्र या खेळपट्टीवर एक निश्चितच स्पोर्टिंग पीच ज्याला म्हणतात ती खेळपट्टी या ठिकाणी बनवलेली आहे. या खेळपट्टीवर अनेक सामने आपण पाहिले. कालच्या दिवसामध्ये 8 सामने पाहिले. मात्र 38 धावांचा डिफेन्स आज झाला होता. त्याचबरोबर काल 68 धावांचा पाठलाग देखील केला होता आणि त्याचबरोबर 78 धावांचा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम SK वॉरियर्स सुनील केवणेच्या संघाचा.
बघा या ठिकाणी निश्चितच आम्ही सूचना करतोय, जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ फक्त आमच्या मान्यवरांसाठी आहे. त्या ठिकाणी प्रेक्षक किंवा कोणी पाठीराखीने येऊन बसायचं नाहीये. विनंती आहे आपल्याला प्लीज. दरम्यान चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, पंचांचा इशारा बघूया काय येतोय. आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी इथे इशारा करतील आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा. असं 38 धावा. विनंती आहे पुन्हा एकदा, व्यासपीठ फक्त आमच्या मान्यवरांसाठी आणि ज्यांना आमंत्रित करू त्या ठिकाणी फक्त त्यांनीच त्या ठिकाणी यायचंय. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही प्रेक्षकांनी किंवा पाठीराख्यांनी यायचं नाही. आपल्यासाठी भरपूर इथे जागा उपलब्ध केली आयोजकांनी. बघा 5 स्टँड आहेत आणि ते स्टँड जर पाहिले तर भरपूर जागा आहे त्या ठिकाणी. आपण त्या ठिकाणी जाऊन सामन्याचा निश्चित एन्जॉय आपण सामना करू शकता. हा चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर, षटकार. अतिशय चांगली भागीदारी या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय यावेळेस 2 फलंदाज आपण बघतो स्वप्नील आणि त्याचबरोबर रोशन, हे 2 फलंदाजांनी जबाबदारीने इथे खेळ केलेला आहे. संघ अडचणीत सापडला होता आणि या संघाला अडचणीत काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि यावेळेस धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 44 धावा. 44 धावा. आता मात्र इथे कमबॅक करताना पीव्हीएस ग्रुप हा संघ या 2 फलंदाजांनी जबाबदारीने इथे दाखवलेलं आहे. क्रिकेटचं पहिलं अक्षर सी सांगतंय कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. दुसरं अक्षर सांगतंय आर, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जबाबदारीने या दोघांनी इथे खेळ केलेला आहे. हा चेंडू व्यवस्था भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर, बाहुबली षटकार. पीव्हीएस ग्रुपचं धावांचा अर्धशतक इथे पूर्ण झालेलं आहे. 50 धावा धाव फलकावर. जबरदस्त कामगिरी 2 फलंदाजांनी इथे केलेली आहे. स्वप्नील आणि रोशनने निश्चितच 4 गडी बाद झाल्यानंतर या ठिकाणी जबाबदारीने खेळ केलाय. आता मात्र 50 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये पूर्णपणे संघावर दडपण टाकलं होतं. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. हा झेल होईल का? आणि हा झेल इथे पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय आणि एक चांगली भागीदारी या ठिकाणी ब्रेक केलेली आहे. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. ज्याने जर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या केली बघूया, मला अब्बास सांगतील. अब्बास काल या ठिकाणी होते 28 धावा 12 चेंडू मध्ये 28 धावांची एक बहारदार खेळी केली आहे. आणि जेव्हा संघाला गरज होती, संघाच्या हितासाठी उभा राहिला खेळपट्टीवर स्वप्नील आणि एक जबरदस्त खेळी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. 50 धावांपर्यंत संघाला पोहोचवलंय. मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या बाजूला रोशन मुसळे हा देखील फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतोय या ठिकाणी सलीम. पाहू शकता आपण सलीम. गोलंदाज संजय. यावेळेस या षटकातील पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील, 5वा चेंडू माफ करा. हा चेंडू यावेळेस कॉट बिहाइंडचा अपील. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय पीव्हीएस ग्रुपला. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावर संजय. आपण पाहूया हॅट्रिक पूर्ण होईल का? अजूनही एकही हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झाली नाही. कालच्या दिवसात देखील पाहिलं. मात्र ही हॅट्रिक जरी ते पूर्ण झाली तर पहिली हॅट्रिक ठरणार आहे संजयची. हा चेंडू यावेळेस चेंडू जातो शरीराचा वेध घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. यावेळेस थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय धावत. तोपर्यंत या ठिकाणी पंच षटक संपल्याची घोषणा करतायत. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपतंय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण. एकूण धावा आलेल्या आहेत 51 धावा. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी केलेली आहे. सुरुवातीला हा संघ पूर्णपणे बॅकफूट होता. पहिल्या 2 षटकात फक्त 9 धावा होत्या आणि त्यानंतर या जर पाहिलं तर नंतरच्या 3 षटकामध्ये तब्बल 42 धावा कुठलेल्या आहेत. म्हणजे कमबॅक केल्या पीव्हीएस ग्रुपने. आता मात्र इथे 52 धावांचं लक्ष ठेवलंय साक्षी 11 संघासमोर. साक्षी 11 संघ जर पाहिलं तर सुनील शेंडेचा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं
आणि यावेळेस 51 धावांवर निश्चितच रोखलंय PVS ला. मात्र 52 धावा इथे चेस करायच्या आहेत. 51 धावा पुरेशा असतील का? जर या आधीच्या सामन्यात पाहिलं 38 धावा देखील इथे निश्चितच गोलंदाजांनी ती मोठी धावसंख्या बनवली होती आपल्या गोलंदाजीच्या बळावर जर पाहिलं तर स्वप्नील 11च्या. आता इथे तशीच गोलंदाजी PVSचे गोलंदाज करतील का? कारण 51 धावा एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग स्कोर मैदानावरती पाहायला मिळाला आहे. मात्र 52 धावांचा पाठलाग इथे साक्षी 11 संघाला करायचा आहे. साक्षी 11 संघ जर आपण पाहिला तर मिलिंद गजानन मोहिते साहेब यांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर PVS ग्रुप आमचे भारत वंजारे साहेब यांचा हा संघ. गतवर्षी हा संघ चॅम्पियन संघ ठरला होता. मात्र यावेळेस जर पाहिलं तर निश्चितच संघ आपण पाहतो बदललेला, कारण पुन्हा एकदा संघाची निश्चित खेळाडूंची विभागणी केली गेली. एकूण 20 संघ, गतवर्षी 16 संघ खेळले होते. यावर्षी मात्र 4 अतिरिक्त संघ या ठिकाणी खेळले गेले. जवळजवळ 50 ते 55 जास्त खेळाडू या ठिकाणी नवीन पाहायला मिळत आहेत. मात्र क्रिकेटची मेजवानी या ठिकाणी पुन्हा एकदा या दुसऱ्या वर्षामध्ये आपण पाहतोय VPL 2017. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच वांगणीचे सर्व प्रेक्षक या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते, एक एक दिवस मोजत होते. मात्र ही स्पर्धा गतवर्षी जर आपण पाहिली तर फेब्रुवारी महिन्यामध्ये होती. मात्र ही स्पर्धा यावेळेस पाहतोय आपण निश्चितच लवकर आली. गतवर्षी ही स्पर्धा 11 फेब्रुवारीला सुरू झाली होती. मात्र यावेळेस ही स्पर्धा 10 जानेवारीला सुरू झालेली आहे. आणि गतवर्षी जर पाहिलं तर एकूण निश्चितच 5 दिवस होते. मात्र यावेळेस जर पाहिलं तर एकूण 6 दिवस या ठिकाणी ही स्पर्धा 6 दिवसीय. यापुढील सामना असणार आहे सारंगा किंग्स वर्सेस धर्मवीर वॉरियर्स. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे आहे. 51 धावा झालेल्या आहेत. मग या ठिकाणी निश्चितच एक अनाउन्समेंट आम्ही करतोय. सकाळी आम्ही जेव्हा 2 समालोचक या ठिकाणी आलो तेव्हा आमचे जगदीश पाटील यांनी हेल्मेट एका बाईकवर लावला होता आणि तो बाईकवर तिथेच तो हेल्मेट जर कुणाला सापडला असेल ज्या बाईक मालकाला तर तो हेल्मेट प्लीज आणून द्या. जगदीश पाटील यांचा तो हेल्मेट आहे. सकाळी घाई गडबडीत तो हेल्मेट त्या ठिकाणी त्यांनी निश्चित कपडे बदलत असताना, जॅकेट काढत असताना हेल्मेट त्या गाडीला लावला, 2 व्हीलरला, आणि तो हेल्मेट मात्र या ठिकाणी नाहीये. जर कोणाला तो हेल्मेट सापडला असेल तर प्लीज आणून द्यायचंय. प्लीज विनंती करतो या ठिकाणी जर कोणाला सापडला असेल तर थोडंसं या ठिकाणी सहकार्य करा. त्यासाठी तुम्हाला योग्य पारितोषिक जगदीश पाटील देतीलच. हेल्मेट कोणाला सापडला असेल कळत नकळत पण जर कोणाला मिळाला असेल, सापडला असेल तर आपण या ठिकाणी आणून द्यायचं आहे. दरम्यान 52 धावांचं लक्ष्य आहे मैदानावरती समीकरण आहे. 52 धावांची गरज आहे यावेळेस साक्षी 11 संघाला. बघूया लक्ष्य चेस करतील का की हे लक्ष्य या ठिकाणी या धावा डिपेंड होतील. या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत जगदीश पाटील यांना. ओव्हर टू जगदीश पाटील. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. ज्या ठिकाणी आपण बघताय चौथा सामना यावेळेस 52 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला हा संघ साक्षी 11 संघ. तर दुसरा PVS ग्रुप संघ आपण बघतोय. पहिल्या सत्रामध्ये त्याने 51 धावा लावल्या धावपळकावरती. 10.40 या सरासरीने प्रति षटकामध्ये धावसंख्या उभी करावी लागेल. मात्र ॲज अ ओपनर सलामीवीर म्हणून मैदानामध्ये तर स्ट्राईकला फलंदाज सुनील शेंडे, नॉन स्ट्राईकला बघू शकता राजेश फराड ही जोडी. तर गोलंदाज बाळराम कडवेचा वापर केलाय पहिल्या P1च्या षटकामध्ये. बाळाराम कडवेचा वापर केलाय. बघा चांगला सामना सुरू होतो या ठिकाणी. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट फटका मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव एकवटली जातोय आणि संघाचा आणि स्वतःचा सुद्धा श्री गणेश ओपन केला जातोय 1 या धावसंख्येवरती. पुढचा सामना असणार आहे धर्मवीर वॉरियर्स विपक्ष सारंगा किंग्स. कॅप्टन ऑफ टीम आपण आमच्या मंचाच्या समोर यायचंय. दोन्ही कर्णधार या आपण मंचाच्या समोर, तसेच मालक टीम नका आपण फक्त मालक यायचं. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार अपील झाला होता. डायरेक्ट हिटीला बघावं लागेल. यावेळेस मात्र सर्व खेळाडू पंचांकडे अपील करतात. मात्र लेग बायचा इशारा आलाय पंचांचा 1+1.
तर सन्माननीय किशोरदादा शेलार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करावी पुढच्या सामन्याचं नाणेफेकी. तर बघा नाणेफेकीला खूप महत्व असतोय कारण स्वतःकडे डिसिजन असतोय आणि मात्र धावा झाल्या त्या धावफलकावरती 2 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना कारण पहिल्या चेंडूवरती सुनीलने 1 धाव एकवटली आहे. त्याच्यानंतर मात्र दुसरा फलंदाज त्याने 1 धाव एकवटली आहे. हा चेंडू जागा बनवून खेळतोय यावेळेस मात्र चेंडू आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी पहिला षटकार. तर निश्चितच या ठिकाणी बघा षटकार दाखवला फलंदाजाने. सुनील शेंडे धारोल संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू सातत्याने 3-4 वर्षापासून बघतोय या संघाला. चांगली कामगिरी मात्र यावेळेस षटकार ठोकलाय फलंदाजाने. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिलाय मात्र चेंडू बेडावला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फक्त सिंगल लाभली आहे. सिंगलने मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जातोय. तर किशोरदादा शेलार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करा. या आपण मंचाच्या समोर आलेत का? धन्यवाद. थँक्यू. निश्चितच या ठिकाणी आपण षटकार बघतोय. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता मात्र ऑस्ट्रेलियन पद्धत अवलंबली होती. पुन्हा एकदा बघू शकता आपण पिवळ्या जर्सी मध्ये संघ. तर एकदा चित्त्याच्या वेगाने एकवटली जाते आणि पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. तर या 10 धावांचा विचार केला तर 10चा आकडा बरेच काही क्रिकेटमध्ये सांगून जातोय कारण ज्याने कित्येक वर्षी क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. हॅलो. तर डिफेन्सिव्ह फटका लगभग यॉर्क लाईनचा चेंडू कोलवट टप्प्याचा चेंडू फेकला होता. तर स्वप्नील आपण आपल्या खिशामध्ये मोबाईल आढळलाय. तर निश्चितच 2 धावांची पॅनल्टी असेल आपल्याला. पीव्हीएस ग्रुप आपण लक्ष द्या. कॅप्टन ऑफ टीम बघा किती अचूक लक्ष होतं आमच्या या कमिटीचं आणि यावेळेस मात्र मोबाईल आढळलाय म्हणजे आपण गैरवर्तन केलंय त्या मुलाला आपल्याला शिक्षा भोगावी लागेल आणि ती शिक्षा 2 धावांची पॅनल्टी पॅनलाइज केलं झालंय कारण ज्या वेळेस आप तर निश्चितच या 2 धावा ऍड केल्या जातील कारण 52 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 11 धावा झाल्यात आणि प्लस त्या पॅनल्टीच्या 2 पकडल्या तर 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. यस पहिलं षटक संपलंय 13 धावा 11 धावा होते मात्र मोबाईल खिशामध्ये आढळलाय. बघा आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की या विभागामध्ये पहिल्यांदा मोठी स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये नियम अत्यंत कठीण आहेत. त्या नियमांचं काटेकोरपणे आपल्याला पालन करावं लागेल मात्र तसं गैरवर्तन केलं तर त्या संघाला पॅनलाइज केलं जातंय आणि या ठिकाणी आपण बघितलंय पॅनलाइज केलंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा प्लस 2 म्हणजे 13 धावा धावफलकावरती यावेळेस साक्षी 11 संघाला. तर पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक गोलंदाज सलीम आलाय गोलंदाजी मार्क वरती. समोर फलंदाज सुनील. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता मात्र खेळून करतोय डीपला. फक्त एकच धाव मिळेल. सिंगल आली आहे या चेंडूवरती. आणखी हाताने केलं होतं फक्त 1 धाव. बघा पहिल्या ज्या वेळेस आपण पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे त्यावेळेस मात्र या षटकामध्ये आपण बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक हे तडे सर्कलच्या बाहेर असतील तर आपण क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना केली तर डीप एक्सकवरच्या रिजन मध्ये एक थोडासा वाईडिश आहे मिड विकेटला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असे 3 क्षेत्ररक्षक बघतोय आपण तडे सर्कलच्या बाहेर
हा चेंडू आमंत्रित केला, चेंडू अमित आहे, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र शेवटच्या क्षणाला बॅलन्स करू शकला नाही, बॉडी बॅलन्स मात्र तो गेला आणि चेंडू हातातून निसटलाय, झेल सुटलाय आणि या 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 16 धावा लागल्यात धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना तर दुपारच्या सत्रामध्ये आमच्या पुन्हा एकदा प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करतोय की जे प्रेक्षक आम्हाला या ठिकाणी या मैदानामध्ये चारी बाजूला जर नजर टाकली तर प्रेक्षक पुलंड डिलिव्हरी. हा चेंडू मात्र 3 षटकाच्या चेंडूच्या मागे, चेंडूला अडवता येणार नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडे. आणखी एक चौकार. आजच माझा झाला तर निश्चितच हे सामना संपल्यानंतर आपण बर्थडे बॉय ज्याचा वाढदिवस आहे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करायचा. हा चेंडू स्क्वेअरलेगला फेकलाय. पंच फिरोज खान आम्हाला इशारा करतात की हा चेंडू खराब आहे, स्क्वेअर आहे, दिशाहीन आहे. गोलंदाज बघा चौकार लागल्यानंतर थोडासा प्रेशर आलाय गोलंदाजावरती, मात्र गोलंदाज खराब चेंडू फेकतोय. 21 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. पीव्हीएस ग्रुप यावेळेस चांगला फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून, मात्र चेंडू थांबणार नाहीये. व्हीपीएल चौकार. मस्तीचा किंग फलंदाज राजेश फराडेची बघू शकता अप्रतिम फटका दाखवला त्याने. पुन्हा एकदा त्याच दिसेला यावेळेस मात्र नो स्टॉपिंग फॉर चान्स. दॅट्स फिल्डर दॅट्स गॉन फॉर रन. राजा खोट भर मला विदे आता सिनेमा पाहून घे. सिनेमा पाहून घे. राजा खोट भर तर निश्चितच चौकार हॅट्रिक आपण बघितली यावेळेस चौकारांची हॅट्रिक केली आहे राजेश फराड या फलंदाजाने. बघा किती चांगले फटके, क्लास फटके दाखवलेत. दोन्ही फटके मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून क्लास फटके, अप्रतिम फलंदाजी आणि धावसंख्या मात्र वाऱ्याच्या वेगाने. पुन्हा एकदा जागा बनवून केलाय, थोडस हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूला उचली दिली होती मात्र एक धाव निश्चितच घेतल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा मात्र चित्त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जातात. षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा लागल्या. धावफलकावरती 52 धावांची गरज असताना मात्र या 2 षटकात 31 धावा. तर येणारे उर्वरित 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि गरज आहे ती यावेळेस 21 धावाची. निश्चित तर आम्ही तुम्हाला शपथ देणार नाहीये कारण चांगला आवाज आहे आपला
गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज या ठिकाणी बाळाराम कडव्याने आणि फलंदाजाला मात्र बाद केलाय. पहिलं यश आपल्या पदरी पडून घेतलंय बाळाराम. हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला खेळतोय, जागा बनवून केलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, फक्त सिंगल मिळेल कारण फलंदाज बाद झालाय त्यामुळे थोडस निश्चितच दबाव असणार आहे संघावरती. मात्र धावसंख्या जर बघितली तर 32 धावा धावपडकावरती, 52 धावांची गरज असताना 32 धावा धावपडकावरती, तर अद्याप 20 धावांची गरज आहे. बघा पॉवर प्लेचा कसा वापर करायचा हे पहिल्या आणि दुसऱ्या षटकात सुनील आणि त्यांच्यानंतर राजेश फराड या दोन फलंदाजांनी दाखवला होता. बाराम हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू होता, एकदा एकवटली जातोय. तर या ठिकाणी एकदम निश्चितच लाभली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय, कमबॅक करून देण्याचा प्रयत्न होता. हा फुल अँड डिलिव्हरी जागा बनवलाय केलाय मात्र चेंडू ग्राउंड शॉट बघतोय आपण, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह झाला होता मात्र 2 धावा रोखू शकला नाही. या 2 धावा आल्यात या चेंडूवरती, धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 35 धावा धावपडकावरती लावल्या गेल्या. त्यावेळेस साक्षी 11 संघाच्या जो 52 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला होता. सुरुवात खूप सुरेख केली होती पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये, मात्र तिसऱ्या षटकामध्ये थोडासा या धावांचा वेग आपण कमी बघतोय. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी. हा चेंडू सरळ रेषेत केलाय, नो मॅच स्टँडर्ड, दॅट्स फॉरन, व्हेरी गुड बॅटिंग. डरने वालों को मैं और डराऊं और भाईगा मैं तो डंका बजा. फटका जो सरळ रेषेत केला जातोय आणि सर्वात खराब फटका जो रिव्हर्स स्वीपचा मारला जातोय. मात्र अद्याप विचार केला तर हा चांगला फटका होता. पुन्हा एकदा लाटोटा चेंडू हवेत आहे, डीचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, नो मिस्टेक, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का साक्षी 11 संघाला. निश्चितच तर या ठिकाणी गडी बाद झालाय. धावसंख्या धावपडकावरती 39 धावा झाली आहे. 52 धावांची गरज असताना 39 धावा धावपडकावरती, तर त्यातले मायनस केले 39 तर 13 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज, म्हणजे 2 षटक उर्वरित आहे. मात्र 2 षटक कोणाला दिली जातील, 5 रन केले जाईल. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आला यावेळेस योगेश आगिवले. फलंदाजाला बघू शकता मैदानामध्ये आलाय साक्षी 11 संघाकडून. चौथा सामना बघतोय, मात्र आपण 5वा सामना बघणार आहोत. धर्मवीर वॉरियर्स विपक्ष सारंगा किंग्स असं सामना 5वा सामना असणार आहे. मात्र अद्याप 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मात्र सामना पुन्हा एकदा रंगतदार होईल का, कारण ज्याप्रमाणे सगळ बसून 3 सामने बघतोय आपण चांगले झाले, ते आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला चांगले सामने आल्यात. मात्र ते सामना परत येईल का. 12 चेंडू 13 धावांची गरज, सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज रोशन, हा चेंडू यावेळेस मात्र पंचांकडे अपील केलं जातंय, कटाक्ष टाकला जातोय पंचांकडे. मात्र पंच यावेळेस बघितलंय, ठाम आहे आपल्या निर्णयावर. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाजाने, उजव्या शेवटची चेंडू फेकला होता. मात्र पहिला चेंडू निर्धाव, 11 चेंडू 13 धाबांचं समीकरण पार जवळ आहे. 11-13 हा चेंडू यावेळेस जबरदस्त फटका, ज्याला आमच्या दशरथ पाटीलच्या भाषेमध्ये झाडू शॉट बनला जातोय आणि हा चौकार मिळतोय, दमदार चौकार. बॅट मधून आज चौकार बघतोय आपण. फक्त 9 धावांची गरज आहे. बघा समीकरण
लगेचच बदल आहे. हा चेंडू चांगला फडका कट करतोय शेवटच्या मुवमेंटला, शेवटच्या क्षणाला कट केलाय. फक्त सिंगल लाभली आहे या चेंडूवरती. स्ट्राईकला रोटेट केली जात आहे. मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकते. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. मात्र चांगल्या या षटकामध्ये विकेट टेकन केले गोलंदाजी. जर निर्धाव चेंडू फेकले तर पुढे एकदा सामन्यामध्ये वापसी करेल हा पीबीएस ग्रुप संघ. तर या प्रीवियस ग्रुप संघाचा काल सुद्धा एक सामना झाला होता रॉयल चॅलेंजर्स समोर. तो सामना प्रीवियस ग्रुप संघाने जिंकला होता. हा चेंडू यश लागली आहे. शॉर्ट टर्मनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. फक्त पुन्हा एकदा सिंगल आली आहे. मग ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय त्याच्यानंतर मात्र एकेरी धावांवरती प्राधान्य केलं. शांत डोक्याने क्रिकेट केले मी म्हणेन दोन्ही फलंदाज योगेश आगिवले आणि त्याच्यानंतर राजेश फराड ज्याने पहिल्या षटकापासून चांगली फलंदाजी दाखवली आहे तो राजेश फराड. हा चेंडू गरज होती का यावेळेस मात्र तू मैमय झाली आहे मात्र नाही आहे. अंतिम क्षणाला निर्णय बदलला आणि निर्णायक चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या अद्याप स्थिर आहे 45 धावा. 9 धावांची अद्याप गरज आहे. 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र या षटकामध्ये अद्याप एक चेंडू. हा चेंडू पॉइंटच्या वरून खेळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. झेल सुटलाय आणि चेंडू मात्र अप्पा डप्पा टप्पा चौकार. जी हाँ, मैं हूँ खलनायक. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे मात्र तसं घडलं नाहीये कारण कॅच पकडली नाहीये. मात्र आपल्याला कदाचित या ठिकाणी 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असणार आहे. जरा झेल पकडला असतं तर 9 धावा 7 धावा राहिल्या असत्या मात्र मजा आली असती सामन्याला. जर एक समीकरण उलट असतं 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असती तरी सुद्धा मजा आली असती मात्र नाहीये. समीकरण सोपं झालंय या ठिकाणी साक्षी 11 संघासाठी. 6 चेंडू आणि फक्त 3 धावा. तर गोलंदाज यावेळेस रमेश कडवेच्या हातामध्ये मी निश्चितच सांगेन की या संघाचं भवितव्य दिलंय. मात्र भवितव्य म्हणता येणार नाहीये कारण गरज फक्त 3 धावांची आहे. मात्र जरी सुद्धा आपण चांगला कमबॅक केला निर्धाव चेंडू फेकले अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली तर सामन्याला मजा येईल. तर 6 चेंडू 3 धावा सामना सुरू करायचा. आपण खूप वेळ घेतो आपण या सामन्याला. मात्र दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अद्याप जर बघितलं तर 2 फलंदाज बाद झाल्यात. पहिला सुनील बाद झाला होता. हा चेंडू दाखवला गेला कट करतोय पॉइंटच्या वरून आणि या विजयाचा चौकार पहिल्या चेंडूवरती विजय प्रस्थापित करतोय साक्षी 11 संघ. या मंचावरती आपण तर या ठिकाणी सामना जिंकलाय बघा. अतिशय चांगली फलंदाजी बघितली आपण यांच्या माध्यमातून. तर निश्चितच सामनावीराचा पुरस्कार बघितला जाईल या ठिकाणी कारण 52 धावांचं लक्ष होतं. तर कमिटी पूर्ण कमिटी व्हीपीएल कमिटी या ठिकाणी आपण मंचासमोर जमायचं. व्हीपीएल कमिटी 2 मिनिटं यायचं आपण.